नमस्कार. मी राहुल रोहिदास लेकावळे, माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य. हे माझं गाव आहे मोहरी बुद्रुक. ही ग्रामपंचायत माझ्या विचाराने चाललेली आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये मी एक प्रशासकीय इमारत सुसज्ज सगळ्या गोष्टींनी असावी या हिशोबाने या इमारतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, त्यानंतरनी सोसायटीचं कार्यालय आणि तलाठी कार्यालय अशा तिन्ही कार्यालयाचा एकत्र मिळून ही मी इमारत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या इमारतीची मंजुरी सगळी मिळवलेली आहे मी. तर या इमारतीला 2022 साली मी मागणी केली होती तलाठी कार्यालयाची. माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या माध्यमातून ही मागणी त्यांनी त्यावेळेचे महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. त्यांनी त्यांच्याकडून माझ्याकरता हे तलाठी कार्यालयाबरोबर इतर त्यांच्या तालुक्यातील बरीचशी गावं त्यांनी तलाठी कार्यालयासाठी मंजूर करून आणली होती. त्यापैकी माझं मोहरी बुद्रुक हे गाव आहे. तर याला 2024ला मंजुरी मिळाली आणि या सदर इमारतीचं काम तुम्ही पाहताय चालू आहे समोर. तर आता तुम्ही हे इमारतीचं काम बघताय, तर हे इमारतीचं काम सध्या 2,500 स्क्वेअर फूटमध्ये काम चालू आहे आणि हे काम चालू असताना याच्यामध्ये ग्रामपंचायत इमारत, सोसायटीची इमारत आणि तलाठी कार्यालयाची इमारत, त्यानंतर सांस्कृतिक हॉल, त्यानंतर व्यायामशाळा इमारत अशा प्रकारची सर्व सुसज्ज अशी इमारत मी उभी करतोय. आणि या इमारतीला लिफ्ट ही सुद्धा तिथे मी ठेवलेली आहे, कारण ही लिफ्टची योजना आपल्या पंचायत समिती इमारतीला सुद्धा नाहीये. तर अशा प्रकारची सुसज्ज अशी मी इमारत ही उभी करतोय आणि या इमारतीला हे भूमिपूजन केलेलं 2 वर्षापूर्वी झालेलं आहे. काल कासुर्डी येथे विद्यमान आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल भूमिपूजन झालं. त्याच्यामध्ये एक पत्रक निघालं काल आणि आमची इथले स्थानिक राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांनी असं त्यामध्ये टिप्पणी केली की ही इमारत आम्ही भूमिपूजन काल केलंय. तर आता तुम्ही भूमिपूजन केलंय, कुठल्या अर्थाने केलंय, त्याला आधार आहे का काय, हे तुम्ही आम्हाला पहिले प्रथमतः दाखवा. आणि भूमिपूजन केलं असेल तर मोहरी बुद्रुक मधलं तुम्ही जे नाव तिथं लिहिलंय त्या मोहरी बुद्रुक मधलं तुम्ही ते ठिकाण दाखवा की तिथं तुम्ही कुठं भूमिपूजन केलंय. हे अशा प्रकारचं काम तुम्ही करत असताना एखाद्या कार्यकर्त्याला डाव उजव करायचं असेल तर खुशाल करा, परंतु ह्या अशा पद्धतीच्या कामाने एखादा चांगला कार्यकर्ता हा बाजला होऊन जाईल. अशा प्रकारचं राजकारण करू नका. ज्या ठिकाणी राजकारण करायचं त्या ठिकाणी करा, पण विकासाचं करा. हे अशा पद्धतीचं राजकारण आम्ही आयुष्यात आमच्या कधी केलं नाही. अशा पद्धतीची इमारत तुमच्या स्वतःच्या गावात सुद्धा नाहीये. ज्या कार्यकर्त्यांनी काल इथं नमूद केलेलं आहे त्यांच्या गावामध्ये जाऊन पहिली रस्त्यांची परिस्थिती पाहिली तर आज मोहरी बुद्रुक ते मोहरी खुर्द हा रस्ता बघा आणि मोहरी खुर्द ते कासुर्डी हा रस्ता बघा. या रस्त्याला अनुक्रमे संग्रामदादा थोपटेंनी 2.5 कोटी रुपये इथं आम्हाला दिले होते आणि हा पहिला 3 मीटरने रस्ता होता, नंतर तो 3.75 मीटरने रस्ता आम्ही करून घेतला आणि त्या रस्त्याची परिस्थिती आज बघितली तर आज लोक समाधानी आहेत. आणि मोहरी बुद्रुकची हद्द सोडली तर तुम्हाला बेलारवाडी, हातवे बुद्रुक, हातवे खुर्द, त्यानंतर तांबाड इथपर्यंत रस्ता पाहिला तर माणसाला आता सरळ मार्गाने चालता येत नाही. तर अशा पद्धतीचं हे काम चाललेलं आहे. आम्ही तोही मार्ग आम्ही लवकरात लवकर तो पूर्ण करणार आहोत. त्याबद्दल संग्रामदादा थोपटे थोड्या दिवसात तुम्हाला काय असेल त्यांची भूमिका मांडतील. परंतु आम्ही जे काम करतोय त्या कामाची श्रेय घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. कृपा करून आमची तुम्हाला विनंती राहील, आम्हाला कुणाला नावं ठेवून आणि कुणाचं नाव घेऊन मोठं व्हायचं नाही. आम्ही आमच्या कामाने मोठं, आमच्या कर्तृत्वाने मोठं, एवढीच आम्हाला तुम्हाला विनंती करतोय. आम्ही तुम्हाला तुमचं काम असताना तुमचंच म्हणू, पण आमचं काम असताना तुम्ही आमचं कमीत कमी म्हणा, एवढीच या ठिकाणी आम्ही तुमची भावना ठेवतोय.